नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। मांढरगडावरील श्री काळूबाई आई मांढरदेवी यात्रेनिमित्त राज्यासह परराज्यातून लाखो भाविकांनी मांढरगडावर गर्दी केली असून भक्तिभावाच्या वातावरणात यात्रा मोठ्या उत्साहात सुरू आहे। 2, 3 आणि 4 अशा 3 दिवस चालणाऱ्या या वार्षिक यात्रेसाठी प्रशासन आणि देवस्थान ट्रस्ट सज्ज झाले आहेत। यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भाविकांची सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त तैनात केला आहे। मांढरगड परिसरात पोलीस अधिकारी, कर्मचारी, वाहतूक पोलीस यांच्यासह विशेष पथके तैनात करण्यात आली असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यात येत आहे। वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकर यांच्या हस्ते आज सकाळी 6 वाजता देवीची शासकीय पूजा विधिवत पार पडली। या पूजेनंतर यात्रेला अधिकृत सुरुवात झालेली आहे। भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली असून आई काळूबाईचा जयघोष परिसरात घुमत आहे। भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी मांढरदेवी देवस्थान ट्रस्टने विशेष दक्षता घेतलेली आहे। लाईन दर्शनासाठी स्वतंत्र रांगा, सुरळीत पार्किंग व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छता आणि स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे। गर्दी नियंत्रणासाठी ट्रस्ट आणि प्रशासनाच्या समन्वयाने कामकाज सुरू आहे। दरम्यान दिनांक 2 रोजी रात्री देवी छबिना पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भाविकांच्या जल्लोषात मोठ्या उत्साहात पार पडला। छबिना पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। संपूर्ण यात्रा काळात आरोग्य पथक, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत। 3 दिवस चालणाऱ्या या यात्रेमुळे मांढरगड परिसर भक्तिमय वातावरणात न्हालेला असून भाविक शांततेत आणि सुरक्षिततेत देवीच्या दर्शनाचा लाभ घेत आहेत। सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट।